नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। आरपीआय आठवले गट, नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची बिनविरोध निवड। बोरद येथील कार्यकर्त्यांकडून जंगी सत्कार। मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा। नमस्कार प्रेक्षक हो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय आठवले गटाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवडीबद्दल बोरद येथील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन जंगी सत्कार करण्यात आला। अनिल कुवर यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे। कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात झाली। सर्वप्रथम शहादा येथील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। हा संपूर्ण सत्कार सोहळा तळोदा तालुका आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष भिकलाल ढोडरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती। यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आठवले गटाचे अध्यक्ष रमेश मकासरे, तळोदा तालुका उपाध्यक्ष भुऱ्या सामुद्रे, बोरदचे माजी सरपंच सुखलाल ठाकरे, पोलीस पाटील भाऊराव ढोडरे, राजू कुंभार, विनायक पाटील, विनोद सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य कन्हैयालाल ढोडरे, लक्ष्मण साळवे, रतिलाल सोनवणे आणि भाऊराव बिरारे यांच्यासह परिसरातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिल कुवर भावुक झाले। ते म्हणाले, पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन। ही बिनविरोध निवड म्हणजे माझ्यावरील जबाबदारी वाढवणारी आहे। आपल्या भागातील सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या ज्या काही समस्या आणि अडचणी असतील त्या मी थेट शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन। अनिल कुवर यांच्या या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। या निवडीमुळे आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यात आरपीआय आठवले गटाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला। इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।